Students, we are going to revise gravitation. We have studied in part 1, part 2, part 3, part 4, part 5, part 6 various topics of gravitation or what is gravitation in details and topics related to gravitation. So let's revise. आपण रिव्हिजन करणार आहे की पार्ट 1 टू पार्ट 6 मध्ये आपण काय काय शिकलो. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले आपण या दृष्टीने रिव्हिजन करणार आहे की बोर्ड्समध्ये मोस्ट प्रॉबेबल क्वेश्चन्स काय विचारले जातात. बोर्ड्समध्ये जास्तीत जास्त क्वेश्चन काय विचारले जातात त्या हिशोबाने आपण इथे रिव्हिजन करणार आहे. ओके. तर पहिला मुद्दा जास्तीत जास्त विचारला जातो की ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय. व्हॉट इज ग्रॅव्हिटेशन. दुसरा क्वेश्चन, व्हॉट इज द रिलेशन बिटवीन फोर्स अँड मोशन. म्हणजे फोर्स आणि मोशनमधला संबंध सांगा. व्हॉट इज द रिलेशन बिटवीन फोर्स अँड मोशन. क्वेश्चन्स तुम्हाला स्क्रीनवर फ्लॅश होत आहेत. तिसरा आहे की सर्क्युलर मोशन म्हणजे काय. व्हॉट इज सर्क्युलर मोशन. चौथा मुद्दा असा विचारतात ते व्हॉट इज सेंट्रिपिटल फोर्स. व्हॉट इज सेंट्रिपिटल फोर्स ऑर ॲक्सलरेशन. व्हॉट इज सेंट्रिपिटल फोर्स. पाचवा मुद्दा ते विचारू शकतात व्हॉट इज सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन. अशा प्रकारचे क्वेश्चन्स असतात. मग व्हॉट इज न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. व्हॉट इज आता आपण डिटेलमध्ये लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय. स्पेशल फोर्स ऑफ प्लॅनेट्स. ग्रॅव्हिटेशन म्हणजे स्पेशल फोर्स एक्सर्टेड बाय प्लॅनेट्स. न्यूटनचा युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन काय म्हणतो की एव्हरी ऑब्जेक्ट अट्रॅक्ट्स अनादर ऑब्जेक्ट विथ डेफिनेट फोर्स. प्रत्येक वस्तू दुसऱ्या वस्तूला काही डेफिनेट फोर्सनी अट्रॅक्ट करत असते. एव्हरी ऑब्जेक्ट अट्रॅक्ट्स अनादर ऑब्जेक्ट विथ सम डेफिनेट फोर्स. तर ग्रॅव्हिटेशन हा असा फोर्स आहे जो प्लॅनेट्सला आहे किंवा ज्याला म्हणतो आपण सेलेस्टियल बॉडी असा एक शब्द आहे. सेलेस्टियल बॉडी. सेलेस्टियल बॉडी म्हणजे हे जे प्लॅनेट्स असतात आपले किंवा स्टार्स असतात किंवा सॅटेलाइट्स असतात या प्रकारचे जे युनिवर्समध्ये फिरत असतात. युनिवर्समध्ये ह्या प्रकारच्या ज्या वस्तू फिरत असतात प्लॅनेट्स और स्टार्स और सॅटेलाइट्स ॲस्टरॉइड्स तर त्याला म्हणतात सेलेस्टियल बॉडीज. तर ह्या प्लॅनेट्सला स्टार्सला जो स्पेशल प्रकारचा फोर्स असतो त्याला म्हणतो आपण ग्रॅव्हिटेशन फोर्स. आणि तुम्ही बघितलंच आहे की प्लॅनेट्स आणि स्टार्स जनरली गोल आकाराचे आहेत तर ते गोल गोल फिरतात. आणि ज्या वस्तू गोल गोल फिरतात त्या म्हणजे फिरतात म्हणजे मोशन. फिरतात म्हणजे मोशन आणि गोल म्हणजे सर्कल. म्हणून ज्या वस्तू गोल गोल फिरतात त्याला म्हणतात सर्क्युलर मोशन. ओके. त्याच्यानंतर सेंट्रिपिटल फोर्स. अर्थ हा एक स्पियर आहे. हा सेंटर झाला हा सर्कल झाला. स्पियर म्हणजे आपला फुटबॉल असतो त्याला पकडा, व्हॉलीबॉल असतो, अशा प्रकारच्या ज्या असतात की नाही तर त्याला स्पियर म्हणतात. पण फुटबॉल हे खाली आहे. जर तर पूर्ण भरला आतून पूर्ण भरला म्हणजे लोखंडाचा गोळा एखादा घेतला की नाही मेटल बॉल पूर्ण किंवा तुमचे जे खेळतात काही मुलं ते गोट्या खेळतात ना ती छोटीशी मेटल बॉल तर ती स्पियर शेपची आहे. त्यातला सेंटर दिसत नाही. तर स्पियरसाठी आपण म्हणू की कोणत्याही स्पियरचा सेंटर ऑफ मास हा सेंटरला असतो. इंग्लिशमध्ये आपण म्हणू की द सेंटर ऑफ द मास ऑफ स्पियर. कोणती आकृती आपली आहे स्पियर. अर्थ स्पियर आहे. The center of the mass of the sphere is situated at the center of the earth. Is located at the center of the earth. The center of the mass of the earth is located at the center of the earth. आणि सेंटर ऑफ द अर्थ पासून हा फोर्स तयार होतो. हा फोर्स सेंटर ऑफ मासपासून निर्माण होतो म्हणून याला म्हणतात सेंट्रिपिटल फोर्स. ओके. डेफिनेशन्स तुम्ही स्क्रीनवर बघत आहे. सगळ्या डेफिनेशन्स येत आहे. आता नेक्स्ट आहे फोर्स आणि मोशनमधलं रिलेशन काय आहे. व्हॉट इज रिलेशन बिटवीन फोर्स अँड मोशन. सो इफ वी अप्लाय फोर्स देन एनी ऑब्जेक्ट कम्स इन टू मोशन. movement. It shows movement.
Movement means motion. So force is necessary for any motion. फोर्स इज नेसेसरी फॉर एनी मोशन. फोर्सला आपण काय म्हटलेलं आहे? फोर्सला आपण इंग्लिशमध्ये जे व्हर्ब्स म्हणतो की नाही, त्यातले बहुतेक व्हर्ब्सचे शब्द आपण त्याच्यासाठी फोर्ससाठी वापरू शकतो. उदाहरणार्थ पुल ओढणे, पुश ढकलणे, पिक उचलणे, पुट ठेवणे, या प्रकारचे हे जे फोर्स आहेत त्याला फोर्स म्हणतात. तर फोर्स इज नेसेसरी फॉर मोशन. मस्ट प्रोबेबल क्वेश्चन्स आन्सर्स आस्क्ड इन बोर्ड्स किंवा रिव्हिजन मध्ये आपण आता पाहणार आहे की केपलर्स 3 लॉज. केपलरने 3 लॉ दिले होते. केपलर्सचे 3 लॉ कशाबद्दल आहे? केपलर्स 3 लॉज ऑफ मोशन. आणि कशाचं मोशन? प्लॅनेटरी मोशन. केपलर्स 3 लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन. न्यूटनच्या पहिले न्यूटननी जे ग्रॅव्हिटेशनलचा सिद्धांत दिला त्याच्यापूर्वी केपलरनी प्लॅनेटरी मोशन्सचे 3 लॉज दिले होते. पहिला लॉ आहे की द ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट इज एलिप्स विथ सन ॲट 1 फोकाय. हा सन समजा. इलिप्स हा एक शेप असतो जॉमेट्रीमध्ये, त्याला 2 फोकाय असतात, 2 फोकल पॉईंट असतात. तर त्यातल्या एका फोकल पॉईंटला सन असतो. तर पहिला लॉ झाला the orbit of the planet is ellipse with sun at 1 foci. Then Kepler's second law states that the planet, ellipse shape, the planet, this is sun, this is planet, okay, sweeps equal areas in equal intervals of time. ना हा equal areas. The planet sweeps equal areas in equal intervals of time. समजा प्लॅनेटला इथून इथपर्यंत जायला 2 महिने लागत असेल, ठीक आहे. तर इथून इथपर्यंत जायला 2 महिने लागत असेल, इथून इथपर्यंत जायला 2 महिने लागत असेल आणि इथपर्यंत जायला 2 महिने लागत असेल. तर याचा अर्थ सरळ आहे की हा एरिया आणि हा एरिया सारखा आहे. किंवा उलटं म्हणू शकतो की समजा हा एरिया आणि हा एरिया सारखा आहे. तर याला हे इथून इथपर्यंत जाण्यासाठी जे कापलेलं अंतर आहे ते अंतर कापण्यासाठी सारखाच कालावधी लागलेला आहे. इंग्लिशमध्ये आपण त्याला म्हणू की द लाईन जॉईनिंग द सन अँड द प्लॅनेट. द लाईन जॉईनिंग द सन अँड द प्लॅनेट स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल्स ऑफ टाईम. आणि तिसरा जो पॉईंट आहे केपलर्स लॉचा तो आहे की इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ revolution is directly proportional to the mean distance cube of mean distance between them. आता ही एलिप्स ऑर्बिट झाली. ऑर्बिटचा जो शेप आहे, पहिला लॉ पाहिला की ऑर्बिटचा शेप काय आहे? ऑर्बिटचा शेप आहे इलिप्स, ठीक आहे. ऑर्बिटचा शेप आहे इलिप्स. दुसरा पाहिला की द लाईन जॉईनिंग द सन अँड द प्लॅनेट, ओके, स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल्स ऑफ टाईम. दुसरा आणि तिसरा लॉ आपण पाहिला की द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द क्यूब ऑफ मीन डिस्टन्स बिटवीन देम. हा एक पाहिला. म्हणजे आपण मग म्हणू शकतो हेच आपल्या मॅथमॅटिक लॉजनी T²/R³ इज इक्वल टू K. तर हे केपलर्सचे 3 लॉज झाले.